आज गुरुवार, माझ्या हळदीच्या लेपनाचा दिवस. देवपूजा करून घेतली आणि उंबरठा स्वच्छ पुसून घेतला. सोबतच बाहेरचं पण क्लीन करून घेतलं. तसं तर हाऊसकीपिंग टीम बाहेरचं क्लीन करून जाते, पण मला तर ना सकाळीच रांगोळी काढायची असते, त्यामुळे मी तर ना स्वच्छ करूनच रांगोळी काढते. उंबरठ्यावर हळदीचे लेपन करून घेतले आणि डोअरवर पण हळदीचे स्वस्तिक काढले. हे असं लेपन केलं की एक वेगळीच ऊर्जा मिळते आणि मन पण प्रसन्न होतं. आता पूजा आणि लेपन करून झालतं, मग काय लागले ना घरातल्या कामाला. हाऊसवाईफ हा पण एक फुल टाइम जॉबच आहे बरं का. बऱ्याच जणांना वाटत असेल घरी कितीसं काम असतं, पण जे करतं ना त्यालाच माहीत असतं. आज होता गुरुवार, मग म्हटलं थोडंसं गोडधोड बनवावं. मग काय घेतली ना तांदळाची खीर बनवायला. मला ना आज जरा वेगळ्या पद्धतीची तडका देऊन खीर बनवायची होती. मग 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ आणि पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घेतलं. शिजवलेला भात मॅश करून घेतला. आता खीर बनवण्यासाठी ड्रायफ्रूटचे काप करून घेतले आणि थोडंसं सुकं खोबरं खिसून घेतलं. नंतर एका टोपामध्ये थोडंसं तूप टाकून घेतलं आणि त्यामध्ये खिसलेलं खोबरं व ड्रायफ्रूटचे काप टाकून घेतले आणि थोडेसे फ्राय केले. नंतर त्यामध्ये तुम्हाला हव्या तेवढ्या प्रमाणात दूध घालून घ्या. आता दुधामध्ये मॅश केलेला भात घालून मिक्स करून घेतला. नंतर त्यामध्ये वेलची पूड टाकून घेतली. दुसऱ्या टोपामध्ये तुम्हाला किती गोड खीर हवी आहे त्याप्रमाणे साखर घेऊन विरघळायला ठेवली. एकसारखी हलवून साखर चांगली ब्राऊन कलर होईपर्यंत विरघळून घेतली. आता विरघळलेली साखर खिरेमध्ये ओतली. हे करताना गॅस स्लोच असू द्या, नाहीतर खीर ओतू जाऊ शकते. खिरेमध्ये साखर चांगली मिक्स करून घेतली. हे बघा, झाली ना तडकावाली खीर तयार. कलर पण छान आला होता आणि मस्त अशी दाटशीर झाली होती. तयार झालेली खीर तनुषला आणि तनुजच्या पप्पाला टेस्ट करण्यासाठी दिली. ही वेगळ्या पद्धतीने केलेली खीर त्यांना तर खूपच जास्त आवडली. नंतर मी पण टेस्ट केली आणि खरंच खूपच अप्रतिम झालती खीर. आता खीर तर छान झाली, पण व्हिडिओ छान झाला की नाही ते कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.